पूजा छानपैकी अशी झालेली आहे. धूप लावलेला आहे स्वामींच्या पुढे आणि इकडं बाकीची कामं चालू आहेत. रामकृष्ण हरी वैशू. राम राम रामकृष्ण हरी. तर आज आम्ही करतोय पालकाचा गरगटा खूप छानपैकी. काल आम्हाला पालक आली होती, तुम्ही बघितलं असेल, मेथी आली होती. तर मी चालले बाहेर आणि सगळा स्वयंपाक आमचा चुलीवरच होतो. आणि काल गाजरं पण दिलेले आहेत दादानी भरपूर असे. गाजराचा हलवा करू वैशू. हा, गाजर खिसून आहे ना, गाजराचा छानपैकी हलवा करून घेऊ. डुगू, डुगूच नाव आहे काय ना? हा, डुगू नाव आहे. झोप चालू आहे. किती घाण झाले बघितलं का, बाहेर खेळून आले चिखला मातीत. चाललेत सकाळची कामं. हे पडल्यात पिशव्या सगळ्या इकडं एवढ्या मोठ्या, आणि पिशव्याची कामं काही नसताना उगाचच इथे एवढ्या पिशव्या टाकलेत. पसारा असतो. हा जो रवा आहे तो भाजून ठेवला आहे आम्ही, जरा जरा रवा थोडासा, सगळा एवढं पोतभर रवा भाजला. विचार करा 2-4 दिवसाखाली. कारण त्या रव्याने म्हटलं आपल्याला उपीट वगैरे काहीतरी करता येईल. वरी तर जायचंय, पण आधी खाली बघू काय चाललंय. मी म्हणलं ना पालकचं गरगटा वगैरे करायचंय. रांगोळ वगैरे छान अशी घातलेली आहे. काल भाजीपाला आला होता, जरा कॅरेट धुवून ठेवलेले आहेत. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आंघोळ झाली का? आंघोळ झाली. चहा चहा पाणी झालं. सगळं झालं. मस्त. उन्हात बसा की, उन्हात बसा. ऊन लागाले, उन्हात बसा. कसलं भारी वाटते उन्हात. काय म्हणतात कलावती आजी, भात शिजला का? हो, शिजला. पोळ्याला हाताला भात शिजतोय आणि हा पालकाचा गरगटा आहे इकडं. मस्त एक जीव झाले. डाळ सगळी शिजून. तर आज आहे पालकाचा गरगटा आणि मेथीची भाजी इकडं धुवून ठेवलेली आहे. मेथीची भाजी करायची आहे. अजून काही भाजी करायची आहे का? नाही 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 नाही, काय करायचे करून खावा तुम्हाला. अजून चपात्या वगैरे करायच्यात ना कलावती? कुठे गेली मंदाई वगैरे? वरती आहे का? चहा प्यायला गेलेत का? अगं त्याच्यामध्ये काहीच नाहीये, त्या डब्यामध्ये काहीच नाहीये. दाणे वगैरे चिमण्याचं सगळं संपलेलं आहे. चला काहीतरी आता मी पण करते. काम बरेचसे राहिलेले आहेत, केलेले नाही आहेत, अजून करायचे आहेत बऱ्यापैकी. फुलांना पाणी वगैरे घातलेलं आहे. जरा माती टाकायची आणून सगळीकडं. रोहनची तब्येत बरी नाही आहे. जरा खूप सर्दी, बरंच नाही त्याला, खूपच सर्दी झाली. दुपारचे 3:30 वाजलेत आणि सर्दी अर्ध एक दुखणं असतं माहिती आहे का. खूपच म्हणजे त्रास होतो सर्दीनं. गाठी आपण आणले होते ते इकडं बसून सोलत होतो आम्ही. बाहेर कोणीही दिसणार नाही तुम्हाला. सगळेजण झोपायला वरती गेलेले आहेत, कोणच नाही इकडं. मोठ्या एकटा इथं झोपलाय, मोठ्या पण झोपलाय. आणि वरती काय चाललंय आपण बघू. बाहेर कोणी नाही. हे बघा, 1-2 लोक असतील जागे. छकुली पण झोपते आजकाल छकुली. रात्री जरा जास्त गार लागते ना म्हणून. म्हातारी आजी जागी आहे. हा, मला झोपच नाही. कसं करायचं मग झोप नाही तर? कसं करायचं? काय करते? सगळे झोपले तर. सगळे झोपले पण मला नाही झोपले. चतुराजीला पण झोप नाही येत आहे होय चतुराजी? हा, नाही येत. जेवण वगैरे झाले तर दुपारी आहे ना, थोडं तरी ह्यांना सांगायचं झोपा म्हणून. मोनाजीची तब्येत बरी आहे आता जरा. सगळे गाढ झोपलेत म्हणून मोठ्याने बोलत नाहीये. बाहेर काही लोक इकडं जिकडं जागा दिसेल तिकडं. घुरतायत काही लोक.
बघा हे कसे घुरतायत. दोघींनी सूर लावलाय घुरायचा. डर्रम डुर्रम डर्रम डुर्रम. कसली झोप आहे बघा, सुंदर मस्त. कशाची काळजी ना चिंता आहे का नाही म्हातारी आजी? कशाची काळजी ना चिंता. तुला कशाची काळजी आहे काय माहित? झोप येत नाहीये तुला. मला झोपच येत नाही बाई. उठू नको, उठू नको, उठू नको. झोप, पड आडवी. हा. कंबर दुखत नाही, पड आडवी. बघ माझ्या आवाजाने उठायला लागले सगळे. चल मी जाऊ का खाली? हा. हा जर तो शाळेत जायचं असेल तर हा, शाळेत जायचं मला. हा, टाटा. टाटा. जेवण झाल्यावर 3:30 वाजता हा असा आराम चालतो. 1 वाजता जेवण वाढलं, 2-2:30 वाजेपर्यंत भांडे कुंडे करून घेतात. बरोबर 3ला आडवे होतात. बरं आहे, पण एकदम शांत, काही टेन्शन नाही काय. चला आपण जाऊ खाली. झोपले झोपू द्या. तर आज आपल्या घरामध्ये पाहुणे आले होते आणि त्या पाहुण्यांनी दूध आणलं होतं खूप सारं असं. तर हळद टाकून रोज असं संध्याकाळी देता येत नाही, पण कोणीतरी आपल्याला दूध दुपारचं घेऊन आलं तर आपण काय करतो, हळद टाकून दूध देतो संध्याकाळी बऱ्याचशा लोकांना. म्हणजे सगळ्यांनाच देतो. तर आता वैशुताई निघालेल्या आहेत दूध घेऊन. रात्रीचे वाजतायत 10. तर आता निघाल्यात वैशू दूध घेऊन. मी काही जाणार नाही. वैशुताई सगळ्यांना दूध द्या. गोळ्या दिल्या? हा हा, तर ठीक आहे. हा हा हा.